नमस्कार, किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत गवारीची भाजी. तर तुम्ही ही रात्रीच कट करून ठेवली, तर सकाळी आपण ही पटकन करू शकतो. तर प्रथम मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे आपण तेल घालून घेऊयात आणि त्यामध्ये आपण कट केलेली गवारी आपण ही परतून घेऊयात थोडीशी. तर मी इथे 1 वाटी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तुम्हाला जशा लागतील तशा तुम्ही घेऊ शकता. तर आपण ह्या शेंगा आता तेलामध्ये थोड्याशा परतून घेऊयात, म्हणजे त्या लवकर शिजतात. तर त्या परतत असताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर भाजी म्हणजे शेंगांना पण असं मीठ लागतं आणि लवकर परतून पण जातात त्या शेंगा. त्यामुळे आपण त्यामध्ये आता मीठ घातलेलं आहे. तर ते व्यवस्थित 2 ते 3 मिनिट आपण परतून घेतल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर त्या व्यवस्थित अगोदर परतून घेतल्या म्हणजे भाजी शिजायला पण मदत होते लवकर. जर तुम्हाला सकाळी घाई गडबड असेल आणि भाजीही टेस्टी होते. तर आपण ज्या कढईमध्ये आपण शेंगा भाजल्या होत्या त्याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी घालून घेणार आहोत. तर प्रथम आपण कढईमध्ये तेल घालून घेऊयात. तर तेल घातल्यानंतर ते गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता फोडणी घालून घेऊयात. तर त्यामध्ये आपण मोहरी, जिरं घालून घेऊयात आणि मोहरी, जिरं तडतडल्यानंतर आपण आता त्यामध्ये जिरं घालून घेऊयात. आता मोहरी, जिरी तडतडतंय. तर ते तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊयात. तर तो कांदा घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा हा मी एक मीडियम साईजचा घेतलेला आहे. तो बारीक कट करून घेऊन तुम्ही त्यात घालू शकता. तर कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर भाजी खूप टेस्टी होते. तुम्ही एकदा नक्की करून पहा, ही भाजी खूप छान लागते. तर हा कांदा आता व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे. जास्तही ब्राऊन नाही करायचा, थोडासा असा परतून घ्यायचा ट्रान्सपरंट होईपर्यंत. आणि तो परतत असताना त्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ घालायचं, त्यामुळे तो लवकर परतला जातो. आता आपण त्यामध्ये ठेचलेला आलं आणि लसूण घालून घेऊयात. ते घातल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊयात. कढीपत्ता घातल्यानंतर भाजीला छान टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही आता कढीपत्ता घालून घेऊयात. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. ते घातल्यानंतर मी त्यावरनं थोडंसं हिंग घालणार आहे. हिंग मी अगोदर का नाही घातलं, कारण ते करपलं जातं, त्यामुळे मी कांदा परतल्यानंतर मी हिंग घातलेलं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये आणि त्यामध्ये आपण एक मी मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो आपण त्यामध्ये आता घालून घेऊयात. आणि तो टोमॅटो आणि कांदा हे व्यवस्थित आता आपण परतून घेणार आहोत. तर ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये आता सुके मसाले घालून घेऊयात. तर आता हे चांगलं परतलेलं आहे. टोमॅटो, कांदा सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपण त्यामध्ये आता थोडीशी हळद घालून घेणार आहोत. हळद घातल्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहोत. तुमच्याकडे जी जी मिरची पावडर, म्हणजे मी बॅडगी मिरची घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं काळा मसाला, घरगुती काळा मसाला आपण घालणार आहोत. तर ते व्यवस्थित आता टोमॅटो कांद्यामध्ये हे व्यवस्थित सगळे मसाले परतून घ्यायचे. आणि नंतर आपण जे भाजून घेतलेली गवारीच्या शेंगा होत्या, तर त्या आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. त्यामुळे भाजी थोडीशी अशी मिळून येते आणि टेस्टी पण लागते. त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नसेल आवडत तर नाही घातलं तरी असं काही नाही. भाजीची चव एवढी काही चेंज होणार नाही, पण टाकल्यानंतर एक भाजी अशी छान टेस्टी लागते. तर मग ते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण ती भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आपण त्यामध्ये आता मी साईडलाच गरम पाणी करून ठेवलेलं होतं, तर ते आपण घालून घेऊयात. कधीही भाजी करत असताना त्यामध्ये गरम पाणी घालायचं. त्या अगोदर आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर घालण्याच्या अगोदर त्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी जसं तुम्हाला भाजी हवी आहे, जशी थोडीशी रस्सा असलेली हवी असेल त्यानुसार तुम्ही त्यात पाणी घालू शकता. मी अशी टिफिनला देता येईल मी अशी भाजी करणार आहे, त्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे, म्हणजे शेंगा शिजण्यासाठी जेवढं लागेल तेवढं. तर आता ते व्यवस्थित आपण भाजीला उकळी आलेली आहे आणि आपण त्यावरती नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि ती मिक्स करून घेऊयात. आणि ती घातल्यानंतर आपण
त्या कढईवरती एक प्लेट ठेवून आपण एक 3 ते 4 मिनिटे त्या भाजीला शिजवून घेणार आहोत. मध्ये चेक करत राहायचं भाजी शिजली आहे का नाही. पण 4 ते 5 मिनटामध्ये भाजी व्यवस्थित शिजते. आता आपण व्यवस्थित झाकण ठेवलेलं आहे आणि ती भाजी आता शिजवून घेणार आहोत. तर पाहू शकताय एक 4 ते 5 मिनटानंतर भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि ही अशीच हवी आहे, कारण टिफिनमध्ये देण्यासाठी अशी ठीक आहे. तर मी पाहते आता ती की शिजली आहे का नाही. पाहू शकता ही भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे. तर आपण आता सर्व करून घेऊयात. तर ही अशा पद्धतीने तुम्ही जर गवारीची भाजी बनवली तर ती खूप छान सगळ्यांनाही आवडेल. खूप छान आणि टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोणती वेगळ्या टाईपची भाजी हवी असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि ही ट्राय केल्यानंतर कशी झाली आहे ते मला नक्की सांगा.